चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. दॅट्स फर्स्ट सेमीफायनल मॅच प्लेइंग दिस ग्राउंड. अभिनव विद्या मंदिर गोडदेव. सो ब्युटिफुल अरेंजमेंट. आग्रिकवळी MBPL ट्रॉफी 2024. पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर तुमच्या दोन्ही संघाचा एक एक राखीव खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आला पाहिजे. लक्षात ठेवा 42 नियम तर आहेत, एक्स्ट्रा 2 नियम आहेत फक्त तुमच्यासाठी, म्हणजे तब्बल 44 नियम. नियमाचं उल्लंघन कराल तर 3 धावा पेनल्टी आहे आणि एकदा का पेनल्टी घोषित केली तर त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा बदल होणार नाही. चला गोलंदाजी मार्कवर आपण इकडे बघत आहोत, ज्याला नेहमी ज्याच्या पदरात पडले यश, कारण ज्याचं नाव आहे जश. स्टार्ट ऑफ द मॅच. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. बघायचं स्ट्रायकर बॅट्समॅन कोण असेल, नॉन स्ट्राईकला कोण असेल. स्ट्राईकला तुम्ही नवीनला बघतायत, नॉन स्ट्राईकला सुनीलला बघतायत. येस अंपायर सिग्नल अँड से लेट्स प्ले. जश. बघायचा सुरुवात मित्रांनो. पहिला सेमीफायनलचा सामना. दोन दिग्गज संघ आहेत. एका साईडला रॉयल स्टनर आणि दुसऱ्या साईडला बॉस विक्टोरियन्स. पहिला चेंडू जश तेज तर्रार. यस क्या बात है. फुल लाईन डिलिव्हरी आउट ऑफ पार. MBPL चा पहिल्या चेंडूवर बहारदार षटकार. ची ताकद. सेवाग सरांची आठवण करून दिली. पहिल्या चेंडूवर पहिला षटकार. धावसंख्या 6. जश. पुलटा चेंडू बॅक टू बॅक. क्या बात है. आर पार दमदार वजनदार शानदार आणि MBL चा हा मिळतोय ब्रँडेड षटकार. पहिला चेंडू फुल लेन डिलिव्हरी होता, त्याच्यानंतर फुल टॉस चेंडू ऑन साईडला. जबरदस्त ताकद दाखवताना नवीन. आतापर्यंत 2 चेंडू फेस केलेले आहेत. धावसंख्या वैयक्तिक धावसंख्येवर खेळतात ते म्हणजे 12 आणि संघाची धावसंख्या सुद्धा झाली ती म्हणजे 12. फटाकड्यांच्या आतषबाजीमध्ये नवीनचं इकडे मला वाटतं स्वागत केलं जात आहे. बघायचं आहे आता हा तिसरा षटकार येईल का. थोडंसं प्रेशर असेल जॅशवर. आता मात्र बघा, कारण मी सांगितलं ना थोडंसं प्रेशर असेल. तिसरा चेंडू इथे वाईट टाकतायत आणि या प्रेशराईजमुळे मला वाटतं जसवर काहीतरी परिणाम पडलेला आहे. या 2 षटकार जे मारले नवीनने, धावसंख्या 13. पुन्हा एकदा फुल पिच डिलिव्हरी. क्या बात है. एक तुम्हारी एक हमारी. आता मात्र इतका मोठा मासा जाळ्यात सापडलेला आहे. गुड बॉलिंग जश.
आणखीन एक सुपरस्टार उत्तन या परिसरातील जबरदस्त पॉवर आणि ताकद आहे या खेळाडूमध्ये. मात्र बघायचं जश कुठल्या प्रकारे गोलंदाजी करतील. पुन्हा एकदा तेज तर्रार टाकेंकडून शॉट प्लेन पुल केलाय. पॉवरफुल होईल का? मी काय सांगितलं होतं, जबरदस्त पॉवरफुल हा फलंदाज आहे आणि षटकार सुद्धा येतोय. सुपर से डुपर सिक्सर. स्विंगचे सुलतान त्यांच्या जोडीला प्रशांतजी पाटील आहेत. या व्यासपीठावर या आणि स्थानबंद व्हा विनंती आहे प्लीज. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू षटकार, तिसरा वाईट, चौथा विकेट, पुन्हा एकदा षटकार. यस माइंड क्रिकेट आपण बघितलं आज. ग्लेन बने तिकडे आहेत. चेंडू चांगला होता, रिस्पेक्ट दिली. आज कव्हर पॉईंटला तिकडे चेंडू गेला, सिंगल्स मिळाली आणि या सिंगल्सने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 20. 2 चेंडू आतापर्यंत फेस केलेले आहेत ग्लेन बने. 7 धावा केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये एक ब्रँडेड षटकार. बाळकृष्ण पाटील यांचं पुन्हा एकदा आगमन व्यासपीठावर या. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत 3 षटकार आलेले आहेत, त्याच्यामध्ये एक वाईट, एक विकेट गेली, त्याच्यानंतर सिंगल्स मिळाली. बाळकृष्ण पाटील मला ट्रॉफीज बघतायत. पुन्हा एकदा जश. हो इनसाइड एज जंप मारली होती. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये बघा बॅकअप किती चांगलं होतंय. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बॅकअपला लगेच येतोय. सिंगल्स इकडे मिळते आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शुभ आकडा येतोय ते म्हणजे 21. विश्वास टाकलेल्या कॅप्टननी 2 मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलेला साहिल पाटील याला तुम्ही बघत आहात. किती शुभ आकडा आहे बघा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 21. 21. सेकंड ओव्हर तुम्ही साहिलला बघत आहात. बघायचं आहे ग्लेन बने खेळतोय आतापर्यंत वैयक्तिक 7 या धावसंख्येवर आणि सुनील खेळतोय ते म्हणजे 1 या धावसंख्येवर. साहिल स्टार्ट ऑफ द ओव्हर. पहिला आत चेंडू बघा, एज लागते. लॉंग स्टॉप रिजन मध्ये काय कलेक्शन आहे. सुपर कलेक्ट करतायत. सिंगल्स तिकडे मिळेल आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 22. तर ग्लेन बने स्ट्राईकला आहेत. फुल टॉस चेंडू, लो फुल टॉस चेंडू होता. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये किती वेगाने जातोय. कलेक्शन चांगलं आहे, थ्रो चांगला आहे, फिल्डिंग चांगली आहे. फक्त एकच तिकडे मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 23. सुव्यवस्था मनीषजी पाटील इकडे बघत आहात. सगळं काही व्यवस्थित आहे का नाही. पुन्हा एकदा यस साहिल. क्या बात आहे, क्या बात आहे. फॉलो थ्रू मध्ये बघा चमिंडा वास सरांची मला आठवण करून देतोय. ग्रेट फिल्डिंग मिस्टर साहिल.
येस बघा, माइंड क्रिकेट हलक्या हाताने खेळून काढल्या ऑफ साईडला. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. .25 25. शट अप लेन पुल केलाय. क्या बात आहे. परफेक्ट टायमिंग. अंपायर सिग्नल. क्या बात आहे. षटकार. 6 धावा. यस 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 यस, क्या बात आहे. गुड बॉलिंग, गुड कमबॅक मिस्टर साहिल पाटील. आता मात्र बघा, बॅटरने बघितलं तर लवकर खेळण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा हलक्या हाताने ऑन साईडला फ्लिक करायचा होता. सक्सेसफुल तिकडे होत नाही, मात्र इकडे सक्सेसफुल होते तो म्हणजे साहिल. गुड बॉलिंग, क्या बात आहे. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होती 21. या षटकामध्ये जर प्रियांक बघितलं, मला वाटतं 10 धावा इकडे आलेल्या. दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या येते म्हणजे 31 31. येस, आम्हाला सिग्नल देतात अंपायर. बॅटिंग पॉवर प्ले. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावसंख्या आहे. 31 बघायचं आहे. तिसरं षटक कुठला गोलंदाज इकडे घेऊन येईल. जगदंब प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय महेश जगताप साहेबांचं आगमन इकडे झालेलं आहे. वेलकम साहेब, सुस्वागतम, स्वागत आहे तुमचं. हितेश पाटील. चला चर्चा बंद करा. बघा टायमर लावलेला आहे, पुन्हा पुन्हा सांगतो मी. रॉयल स्टनर आणि बॉस विक्टोरियन्स उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिला सेमीफायनलचा सामना हा खेळवला जातोय. अभिनय विद्या मंदिर गोरदेवच्या या मैदानावर बघायचा आहे कुठला संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. थोड्याच वेळात पालघरची शान अग्रिसेनेची सन्मान्य मोहन रवींद्र पाटील द ग्रेट मराठा संस्थापक यांचं आगमन होणार आहे. ऑन साईडला दॅट्स अ बिग हिट. मिळतोय षटकार. हितेश पाटील पुन्हा एकदा बघा. पुलपीच डिलिव्हरी मात्र थोडासा अटॅक चांगला होता. ऑफ स्टंप यॉर्कर होता. सिंगल्स मिळेल आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 38 38 धावा. चांगली पार्टनरशिप इकडे होते ग्लेन बने आणि अनिकेश यांच्या मार्फत. बघितलं झालं तर तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. पहिलं टाकलं होतं जस्टनी, दुसरं टाकलं साहिल पाटीलनी आणि तिसरं हितेश पाटील. कंट्रोल नाही. ऑस्टमच्या बाहेर चेंडू आहे. धावसंख्या पुढे सरकते 39 39. बघा गोलंदाजी करताना तर या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. जेव्हा तुम्ही नाईट मॅच खेळता तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं असतं तुमची लाईन आणि लेंथ विद्युत प्रकाश ज्योतामध्ये. पुन्हा एकदा थोडासा ऑफ स्टंप यॉर्कर आपण तिकडे बघतोय. धावसंख्या पुढे सरकते 40 40 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे हितेश यांच्या मार्फत. पहिला सेमीफायनलचा सामना रॉयल स्टनर आणि बॉस विक्टोरियन्स या दोघांमध्ये आहे. रॉयल स्टनरने मला वाटतं टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं व आमंत्रित केलं ते म्हणजे बॉस विक्टोरियन्स या संघाला. पुढचा चेंडू टप्पा पडल्यावर डोंट आर्ग्युमेंट प्लीज. जर बॅटला लागला नाही तर मग आर्ग्युमेंट कशाला करताय. आर्ग्युमेंट करू नका प्लीज.
40 धावसंख्या आहे ती म्हणजे 40. 2 गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना बॉस विक्टोरियन्स ग्लेन आणि अनिकेश आहेत ही जोडी आहे. पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग तिकडे झाला नाही. प्रयत्न चांगला केला होता. आता मी खरोखर हितेश पाटील यांचं कौतुक करेन. बघा काय कमबॅक करतायत आणि हेच गरजेचं असतं. एखाद्या गोलंदाजाला षटकार किंवा चौकार गेला तर मग कमबॅक कसं केलं पाहिजे हितेश पाटील यांनी दाखवून दिलेलं आहे. ग्लेन बने स्ट्राईकला तुम्ही बघतायत. नॉन स्ट्राईकला अनिकेश आहे. फुल पिच डिलिव्हरी स्वीटली टायमिंग अप्रतिम. फक्त हलक्या हाताने बघा टायमिंग बघा लाजवाब. MBPL चा हा मिळतोय षटकार. आलेली आहे. मात्र या गाण्यावर जाऊ नका. लक्षात ठेवा आयुष्यामध्ये घंटी वाजवायची असेल तर मंदिराची वाजवा. मित्रांनो हेच सांगेन या गाण्याच्या माध्यमातून. आमचे DJ वाले आहेत ते जबरदस्त आहेत. काय गाणी वाजवतात. दिल खुश करून टाकलेले आहे सर्वांना. मल्हार साऊंड यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होती 21. दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या होती 31. तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या झाली 46. 46 धावा. लेजंड क्रिकेटर ग्लेन बने यांच्यासाठी मॅकमिलन गोविंद यांच्याकडून 1000 रुपये. क्या बात आहे. तसा खेळाडू सुद्धा आहे नाही असं नाही. गोलंदाजी मार्कवर आपण बघत आहोत. पुन्हा एकदा साहिल. पहिला चेंडू इनसाइड एज आहे. यष्टीरक्षक थोडासा चांगला प्रयत्न केला होता. सिंगल्स तिकडे मिळाली. सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 47. 47 धावा. पहिलं षटक अतिशय चांगल्या प्रकारे हाताळलं होतं साहिल पाटील यांनी. 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलेला गोडदेव गावातील अनमोल रत्न कुठेही ठेवा चकाकणार जरूर. फुलटॉस चेंडू आहे बघायचा ऑन साईडला. 1 बाउन्स. क्या बात आहे. चांगला प्रयत्न केला होता मात्र हा येतोय नशीबवान चौकार. कडून 5000 रुपये त्या फलंदाजाला देण्यात येतील. क्या बात आहे. 50 करा 5000 मिळवा. धावसंख्या 51. साहिल शॉट ऑफ प्लेन चेंज ऑफ पेस नाराज झालेले आहेत. लवकर बॅट गेली. खूप स्पीड होता या बॅटचा. मात्र साहिलला टॅलेंटेड गोलंदाज का म्हणतात ज्यांच्यासमोर बुद्धिबळ सुद्धा कमी पडेल. प्रत्येक चेंडूवर काहीतरी व्हेरिएशन आपण इकडे बघतोय. इतक्या मोठ्या फलंदाजाला जखडून ठेवणं सोपं काम नाही. फुलटॉस चेंडू. फुलटॉस चेंडू आहे बघायचा आहे. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. आरामात थ्रो देत आहेत. सिंगल्स तिकडे मिळाली आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 52. 52. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. सुरुवात चांगली आहे. 52 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत आणि 2 गडी बाद. आणि ग्लेन बने आणि अनिकेश याच्यामध्ये पार्टनरशिप बघा. फुल टॉस चेंडू. एलिव्हेशन कमी आहे. प्रॉपर टायमिंग नाही झालं. खेळाडू तिकडे आहे. थ्रो करेपर्यंत सिंगल्स तिकडे पूर्ण करतायत आणि या सिंगल्सने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 53. 53 धावा. कुमारी आकांक्षा विरकर आणि सन्माननीय जोडीला शरद दादा. क्या बात आहे. आल्या आल्या बघा आकांक्षा तुझ्या षटकाराने इकडे
तर अभिमान वाटतोय आज कुमारी आकांक्षा विरकर समाजसेवेच्या माध्यमातून आज भरपूर मोठं नाव आहे आणि येणाऱ्या काही काळामध्ये महिलांची जी कुस्ती होईल तो सुद्धा खूप मोठा कार्यक्रम होईल। आज सन्माननीय शंकर विरकर उपजिल्हा प्रमुख यांच्या संयुक्त विद्यमानाने सगळ्यात मोठा नवरात्र उत्सव साजरा केला जातो बाळासाहेब ठाकरे मैदानावर। आता मात्र बघा लेफ्ट हँड गोलंदाज, ज्या गोलंदाजाने या स्पर्धेची पहिली हॅट्रिक घेतली होती, 5 चेंडू डॉट टाकले होते, एकच धाव दिली होती, तो गोलंदाज इथे पहिला चेंडू वाईट टाकतोय आणि या वाईटने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 60। चांगली पार्टनरशिप ग्लेन बने आणि अनिकेश या दोघांमध्ये। उत्कर्ष मात्रे डाव्या हाताने पुढचा चेंडू शॉट ऑफ लेन पुल केलाय। आता मात्र बघा एलिव्हेशन कमी आहे, प्रॉपर टायमिंग नाही झालं। उत्कर्ष आली होती अनिकेश आणि ग्लेन बने या दोघांमध्ये, तिथे कुठेतरी थोडासा ब्रेक थ्रू देत आहेत उत्कर्ष मात्रे। तीस या धावसंख्येवर खेळतोय ग्लेन बने आणि त्याला साथ देण्यासाठी न्यू बॅटर भोनी मुंबईकर। तर भोनी मुंबईकर आहे बघायचा उत्कर्ष पुन्हा एकदा थोडंसं काहीतरी चेंज करण्याचा प्रयत्न। नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल तिकडे होतोय, कलेक्ट करतायत, सिंगल्स मिळेल आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 61, 61 धावा। प्रत्येक षटकामध्ये जर बघितलं तर प्रियांक षटकार मला वाटतं लागलेलाच आहे। त्याचं कारण म्हणजे ग्लेन बने यांची जी बॅट तळपलेली आहे, त्यांच्या बॅटमधून सिक्सर तर म्हणजे आग येते, आग बाहेर, फक्त एवढी ताकद। उत्कर्ष पुन्हा एकदा थोडासा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र आडव्या बॅटने उत्कर्ष मात्रेला खेळणं इतकं सोपं काम नाही आहे। चेंडू तिकडे डॉट जातोय। प्रियांक तुला माहिती असेल कारण तू स्वतः आउटस्विंग गोलंदाज आहेत आणि आउटस्विंग चेंडू असा आहे जो भल्या भल्यांना डिस्को डान्स करायला लावतो, तेच काम आपण इकडे बघितलं उत्कर्ष मात्रे यांच्या माध्यमातून। पुढचा चेंडू वेगवान, यस बघा आता मात्र उत्कर्ष मात्रे गुणवंत, टॅलेंटेड, धैर्यवंत गोलंदाज काय, मोठा मासा गळाला लागलेला आहे। ग्लेन बने थोडेसे नाराज आहेत। मी सांगितलं ना आउटस्विंग चेंडू खेळणं एवढं सोपं काम नाही, त्यासाठी अक्रॉस मध्ये तुमच्याकडे परफेक्ट टायमिंग लागतं, तर ते इकडे दिसलं नाही। मात्र ग्लेन बने व्हेरी गुड बॅटिंग, तब्बल 32 धावा करताना 14 चेंडू फेस केले आणि बघूया किती षटकार मारले थोड्याच वेळात मी तुम्हाला सांगेन। 4इकडे येत आहेत कुमारी आकांक्षा विरकर, आज ताई आमच्या जोडीला जोडले गेलेले आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्स आणि आमच्या व्यासपीठावर। नागोबा फाउंडेशनच्या वतीने भरपूर मोठे कार्यक्रम दरवर्षाला सादर होत असतात। मात्र बघा चेंडू पडला, नोज जवळून गेला आणि थोडंसं परफ्यूम डिलिव्हरी, फलंदाज तिकडे बाद।
ग्लीन बनीसाठी इकडे 1000 रुपीज आमच्याकडे जमा आहेत. इनिंग नंतर तुम्ही घेऊन जायचेत. मात्रे अटॅक बघा प्रत्येक चेंडूवर, कारण पहिला चेंडू मात्रेनी मला वाटतं थोडासा वाईट टाकला होता, त्याच्यानंतर स्वतःला काय कमबॅक करून घेतलं. सिंगल्स तिकडे मिळाली आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या 62 62 धावा 5व्या षटकाच्या समाप्तीनंतर इकडे झालेल्या आहेत. आज संपूर्ण पालघर जिल्ह्याची आन बान शान अग्रिसेनेच्या माध्यमातून मोहनबाईंचं आगमन इकडे झालेलं आहे. कपाळी नेहमी असला नसला जरी टिळा तरी मोहनबाईंची वाघाची लीला. सूर्यासारखे तेज पण वाघापेक्षाही तरबेज मुखामध्ये साखर ठेवून ज्यांनी जन्माची नाती जोडली आणि आमच्या म्हणजे माझ्या परिवाराच्या मागे कित्येक वर्ष सावलीप्रमाणे उभे राहणारे, रुद्राच्या तांडवाला झंझावाती वादळाला आणि समोर येणाऱ्या वाघाला विचारायचं नसतं भाई तुमचं नाव काय, नाम है मोहन पाटिल भाई. ये नाम नहीं, ये बहुत बड़ा ब्रांड है. वेलकम वेलकम, सुस्वागतम मोहन भाई. तर बघायचं आहे त्यानंतर मी मुंबईकर या नावाने ओळखले जाणारे कोण विसरेल. सचिन दादांचं नाव कोणच विसरू शकत नाही. म्हात्रे दादा सुद्धा जोडीला आहेत. वेलकम वेलकम, सुस्वागतम. व्यासपीठावर येऊन स्थानबंद व्हायचं आहे. द ग्रेट मराठ्याचे संस्थापक फाउंडेशन निर्माता सन्माननीय मोहन रवींद्र पाटील आणि त्यांचा वाढदिवस ते कसे साजरे करतात आणि काय काय वर्षभरात कार्यक्रम साजरे करतात त्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख मी तुम्हाला सांगेन. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त सगळ्यात मोठी मानाची सन्मानाची क्रिकेटची स्पर्धासुद्धा फेब्रुवारी महिन्यामध्येच असते. येणाऱ्या काही या आठवड्यामध्ये ती स्पर्धा तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून बघायला मिळणार. चला सेकंड इनिंगला जिथपर्यंत आम्ही सुरुवात करतो, कॉमेंट्री बॉक्समध्ये छोटासा बदल. मनीष पाटीलजी या. जिवारे यांना विनंती करत आहे. आज नागोबा फाउंडेशनच्या माध्यमातून सगळ्यात मोठा नवरात्र उत्सव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मैदानावर भरवला जातो. 10 दिवस सूत्रसंचालनाचं काम आणि होम मिनिस्टरचं आज जो कार्यक्रम होतो तो बाईंच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यात प्रथम आमंत्रण असतं. तर आज त्यांची कन्या म्हणून बोलायला खूप खरोखर अभिमान प्राऊड फील होतो. सन्माननीय शंकरबाई विरकर यांची कन्या कुमारी आकांक्षा विरकर ताईंचं स्वागत करताना नितीनजी वारे ही मानाची शॉल आणि या स्पर्धेची एक आठवण सन्मान चिन्ह आणि सुगंधित पुष्पगुच्छ देऊन आज वेलकम वेलकम, सुस्वागतम. त्याच्यानंतर नितीनजी पाटील द ग्रेट मराठा उपाध्यक्ष, बाईंची सावली म्हणून ओळखले जाणारे. काल भाई नितीनने जाम मजा केली इकडे धमाल केली. आज या स्पर्धेसाठी भाईंचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे भाई यशाचं शिखर तुम्ही खरोखर गाठो आणि तुमचा वाढदिवस खूप मोठं सेलिब्रेशन होईल. आणि गेल्या वर्षी आपण मस्तपैकी अरेंज केले होतं कारण सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब येणार होते. तुमच्या पुस्तकाचं प्रकाशनसुद्धा आपण करणार होतो. बघूया त्या सगळ्या गोष्टी जुळून येतील. सचिन डोंगरे वेलकम वेलकम, सुस्वागतम. त्यानंतर मी नितीन वारेजींना सन्माननीय सचिन डोंगरे साहेबांचं स्वागत करण्यासाठी विनंती करत आहे. वेलकम सचिन डोंगरे साहेब. त्यानंतर नायगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी सन्माननीय मस्ते साहेबांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. महाराष्ट्र पोलीस बोलला तर मग छाती अशी फुकते साहेब. सदरक्षणाय खली निग्रणाय हे ब्रीद वाक्य तुमच्यासाठी आहे. आणि आज आम्ही रात्री शांत झोपतो
ते फक्त तुमच्यामुळे. खरोखर हेट्स ऑफ आहे तुमच्या कामाचा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे गुजरा. साहेब स्वीकार करा आमचा मानाचा मुजरा. तर थँक्स सचिन डोंगरे. तर त्यानंतर म्हात्रे दादांचं आज खरोखर, कारण नवघर गाव जर म्हटला तर आवर्जून नाव. खूप मोठं कुटुंब आहे आणि एकाच घरातील भाई जर बघितलं तर 8-8 खेळाडू खेळतात क्रिकेटमध्ये. तर त्यांचंसुद्धा स्वागत खूप गरजेचं आहे. स्वागतम स्वागतम, वेलकम दादा. सन्मान चिन्ह आणि सुगंधित पुष्पगुच्छ देऊन तुमचंसुद्धा स्वागत. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. पहिल्याच बॉलवर बघा, नो लुक स्ट्रोक प्लेड बाय मिस्टर प्रशांत घरत. पहिल्याच बॉलवर बॉल सीमारेषा पार. मिळतील 4. धमाकेदार सुरुवात या डावाची. चौकार. सामना पुन्हा एकदा. या गोडदेवला औचित्य आहे मीरा भाईंदर आगरी कोळी प्रीमियर लीग. एव्हरीवन इज एन्जॉईंग. दरम्यान धावसंख्या झालेली आहे 4. चला कचरा करू नका, बाकी सर्व काही आपण एन्जॉय करू शकता. फक्त आपण जो स्पेस वापरतोय तो क्लीन ठेवा. नेक्स्ट बॉल. पुल केलाय बॉलला. एरियल रूट डाऊन डिस्पॅच केलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. आर पार सीमा पार पोहोचतोय बॉल बिल्डिंग नंबर 3 च्या पार. 6 धावा. षटकार. प्रशांत गरत बॅक टू पॅव्हिलियन. कॉलिंग मिस्टेक कन्व्हर्सेशन गॅप. फलंदाज बाद. धाव हवी होती तेव्हा जशने नकार दिला. प्रशांत परतले तेव्हा जशचा कॉल होता. पुन्हा एकदा प्रशांत थांबले. शेवटपर्यंत पॉपिंग मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला पण बॉलिंग एंडला खूप चांगलं कलेक्शन एलिस्टर्स आपण पाहिलं आणि धावचीच्या स्वरूपात प्रशांत घरत बाद झालेला आहे. आणि बघा ना जसा तो बाद झाला उत्तनच्या समर्थकांकडून काय टाळ्यांचा प्रतिसाद त्याला मिळाला. 11 धावा 1 गडी बाद. फ्रेश बटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय साहिल पाटील आजच्या संध्याकाळचा सुपरस्टार. बॉलिंग म्हणा बॅटिंग म्हणा दोन्ही घटकांमध्ये त्यांचं वर्चस्व त्यांनी प्रस्थापित केलेलं आहे.
हो यावेळेस बघा हवेत आहे बॉल. ऑन ड्राईव्ह चांगली पेश केली, लॉफ्ट केलाय, बॉल उडवलाय थेट लॉंग ऑन सीमारेषा पार. मिळतील धावा 6. इथे तिथे यहा वहा देखू जहा. आज आहे या सामन्यामध्ये जश पाटीलची हॅज कॅलिबर बट यू हॅव टू प्रूव्ह इट. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये देश करताना पाहायला मिळालाय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर 6 धावा त्यांच्या वतीनं संघाला मिळालेल्या आहेत. धावसंख्या पोहोचते 17. मला पहिलं षटक आठवलं पहिल्या डावाचं, ज्या ठिकाणी नवीन पटेल देखील असाच धुडगूस घातला होता. 21 धावांचं ते षटक होतं आणि त्याच षटकांची पुनरावृत्ती या डावामध्ये सुद्धा पाहायला मिळते का? कारण आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेले आहेत ॲलिस्टरने आणि धावफलक पोहोचतोय 17वर रॉयल स्टर्नर्स या टीमचा. जश पाटील ऑन स्ट्राईक. बॉलिंग ट्रॅकवर ॲलिस्टर तयार. बॅक ऑफ द हँड ओळखलं आणि बॉलला थेट पाठवलंय मिड विकेट सीमारेषा पार. स्लॉग स्वीप ॲट हिज बेस्ट. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर जशच्या बॅटमधून. जब तक तोडेगा नाही तब तक छोडेगा नाही. मध्ये प्रोटेक्शन होते, बॅकअप आहे क्षेत्ररक्षकाचा. एक सिंगल मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 24. नितीन शर्मा MC अप्रूव्ड अंपायर यांनी देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. तर चला टार्गेट्सवर आपण लक्ष देऊया. टार्गेट जर आहे 63चं, त्यापैकी 24 पूर्ण केलेलं आहे. म्हणजे सुरुवात भन्नाट झाली आहे रॉयल स्टर्नर्सची. पण अजूनही बॉलिंग अटॅक आहे बॉस विक्टोरियन्स या संघाकडे. आणि पाहूया आता कुठला पर्याय वापरला जाईल. ॲलिस्टर जो एक लीड बॉलर होता. चला या ठिकाणी आपण जाऊया प्रमुख पाहुण्यांच्या सन्मानाच्या दिशेने. तर आज आमच्या व्यासपीठाची शान वाढवण्यासाठी सन्मान्य द ग्रेट मराठा संस्थापक मॅनेजिंग डायरेक्टर सन्माननीय मोहन पाटील भाईंचं आगमन इकडे झालेलं आहे. मी हिरेन म्हात्रे आणि नितीनजी वारे यांना विनंती करतोय, कारण थोडासा वेळ कमी आहे. बाईंना अजून बरेचसे प्रोग्राम आहेत, तिकडे जायचं आहे. मित्रांनो, कस्तुरीची खरी ओळख तिच्या सुगंधाने होते, सूर्याची खरी ओळख त्याच्या किरणाने होते आणि पालघर जिल्ह्याच्या आगरी सेनेची खरी ओळख मोहन पाटील भाईंच्या नावाने होते. इस दुनिया में घूमती हुई गेंद को स्विंग कहते हैं. भाईंबद्दल काहीतरी बोलायसारखं वाटतं. इस दुनिया में घूमती हुई गेंद को स्विंग कहते हैं, अंगूठी को अंग्रेजी में रिंग कहते हैं और हमारे मोहन पाटिल भाई है ना, इनको पालघर का किंग कहते हैं. वेलकम भाई, सुस्वागतम. चला मी भाईंना विनंती करतोय, पुढे या. येणाऱ्या पुढच्या 2 ते 3 हप्त्यामध्ये आज उपाध्यक्ष नितीनजी पाटील इकडे बसलेले आहेत. खूप मोठी स्पर्धा दरवर्षी भाईंच्या वाढदिवसानिमित्त, पण ते कधी सेलिब्रेशन कुठे करतात? अनाथ आश्रममध्ये करतात. ही त्यांची खासियत आहे. सर्व जे काय धान्य वाटप असून दे, गोरगरिबांना मदत असून दे, असा बघायचं आहे. तर इथे भाई स्वागतम स्वागतम, वेलकम वेलकम. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. आलेला आहे आणि त्याचमुळे रॉयल स्टर्नर्स हा संघ सुद्धा काय माघार घेण्याच्या तयारीत दिसत नाहीये. त्यानंतर नायगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी सन्माननीय मस्ते साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी हिरेन म्हात्रे यांना विनंती करत आहे.
सांगितलं ना, महाराष्ट्र पोलीस आदर का वाटतो, अभिमान का वाटतो, प्रत्येकाला वाटला पाहिजे. कारण जे ब्रीद वाक्य पोलिसांच्या टोपीवर जे चिन्ह आहे ना सचिन दादा, ते पंतप्रधान आणि मुख्यमंत्रीच्या टोपीवर सुद्धा नाही. म्हणजे किती प्राऊड फील केला पाहिजे. आज आपण रात्री शांत का झोपतो? महाराष्ट्र 24 तास डोळ्यात तेल टाकून फक्त सेवा 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 तेच करत असतात. तर मी विनंती करतोय हिरेन म्हात्रे, नितीनजी वारे यांना मस्ते साहेबांचं इकडे स्वागत करण्यासाठी. वेलकम. वेळात वेळ काढून आज नायगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आहेत. सुस्वागतम. जश 4 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत. क्रॉस बॅटेड खेळायचंय. पुन्हा एकदा वाहत्या गंगेत हात धुण्याचा प्रयत्न जशचा दिसतोय, पण या वेळेला बॉल व्यवस्थित कनेक्ट होत नाहीये. अडवला जाईल मिडॉनला, तोपर्यंत एक सिंगल होते. पूर्ण धावसंख्या झाली आहे 37 या आकड्यावर. बॉस विक्टोरियन्सला नक्की झालंही तरी काय. एक स्ट्रेंथ आहे गोलंदाजीची बॉस विक्टोरियन्स, आणि अनिकेश त्यातला एक प्रमुख गोलंदाज आहे. एलिस्टर यांना जेव्हा मार बसला, एलिस्टरच्या नंतर अनिकेश बॅकअप देण्यासाठी आले. बॅकअप आहे, आउटसाइड एज, बॉल पोचतो गलीमधून मागे, थर्ड मॅनला प्रवास करतोय. आउटफील्ड आहे फास्ट, बॉल नाही थांबणार, बॉल जाईल थर्ड मॅन सीमारेषा पार. मिळतील 4 खणखणीत चौकार. तर उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू मॅकमिलन गोविंद यांच्याकडून जश पाटील यांच्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आमच्या समालोचन कक्षामध्ये जमा झालेलं आहे. त्यानंतर महेश जगताप दादांचं स्वागत करण्यासाठी मी आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा हिरेन म्हात्रे यांना विनंती करत आहे. सन्मान्य महेश जगताप. 41 जावा आणि 22 पाहिजेत. तर भावेश राऊत यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं बक्षीस जशसाठी आमच्या समालोचन कक्षात जमा झालेलं आहे. स्ट्राईक एंडला साहिल. हो, स्ट्रोकसाठी थोडी जागा ॲडजस्ट केली. ऑन द टोज बॉलला खेळायचं होतं, इन फ्रंट ऑफ द विकेट. कनेक्शन होत नाही बॅट आणि बॉलचं, जातो हा डॉट बॉल, जो खूप आवश्यक होता. बघा, अजूनही काही संपलेलं नाही आहे बॉस विक्टोरियन्स या संघासाठी, कारण डॉमिनंट करतोय खऱ्या अर्थाने रॉयल स्टनर हा संघ, पण डॉमिनंट करेल किती वेळापर्यंत. तुमच्याकडून जर पलटवार मिळाला नाही तर मग तो शेवटच्या टप्प्यावर डॉमिनंट करेलच. त्याचमुळे तुमच्याकडून पलटवार अपेक्षित आहे. विकेटचा शोध घेणं खूप आवश्यक होऊन बसलंय. हवेत आहे बॉल, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफचे, उंच उडी घेतात बॉल आत ढकलण्यासाठी. सुनीलची उंची पडली कमी, बॉल सीमारेषा पार. लॉंग ऑफ क्लिअर करणार. त्याच्या प्युअर डॉमिनन्स काय असते ती रॉयल स्टनरची पाहायला मिळाले. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे आता फक्त आणि फक्त 16 धावांची. बॉल शिल्लक असतील 18. सन्माननीय मोहन रवींद्र पाटील साहेब ज्यांची स्पर्धा आपण पाहणार आहोत 14 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी या दरम्यान. दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ती स्पर्धा असते. तर 32 संघांचा समावेश आणि जास्तीत जास्त षटकं खेळण्याची संधी मिळते. तसेच आर के ग्रुपचे रणजित कडे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. 3 एप्रिल पासून त्यांची देखील स्पर्धा, रजनी क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल आर के ट्रॉफी जुचंद्रच्या मैदानामध्ये. तर 2 आयोजक तुम्हाला या स्पर्धेनिमित्त, जरी मीरा भाईंदरचे नाही आहेत, पण मीरा भाईंदर आणि क्रिकेट, सर्वात महत्त्वपूर्ण मुद्दा काय आहे, क्रिकेटवर प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय मोहन रवींद्र पाटील आणि सन्माननीय रणजित किणी. सर्व आयोजकांचं, क्रिकेट रसिकांचं स्वागत. वाटलं होतं का प्रेक्षक याच सर्व घडामोडींना पाहण्यासाठी आलेले आहेत. बघा, काही करायला जागा मिळाली नाही, पण उभं राहून या स्पर्धेचा आनंद घेतात. प्रिन्स मूवीज तर याचसाठी ओळखले जाते की प्रत्येक घटकाला स्क्रीनवर कसं आणता येईल. प्रिन्स मूवीज ही टेलिकास्टिंग टीम खूप चांगल्या पद्धतीने जाणते आणि प्रेक्षकांना स्क्रीनवर आपण पाहताय दर्दी प्रेक्षक आहेत मीरा भाईंदरचे. आणि त्याचमुळे बघा ना, ही स्पर्धा जरी प्रिन्स मूवीजवर थेट प्रक्षेपित करतोय, पण तर देखील मैदानात येऊन या क्रिकेटचा आनंद ते घेत आहेत.
फुल टॉस बॉल ऑन साईडला क्रॉस बॅटेड, क्षेत्ररक्षक आहे 2 मिड विकेट आणि स्क्वेअर लेगचे. पोचतील बॉलपर्यंत, तोपर्यंत एक सिंगल होते, पण थ्रो थोडासा ऑकवर्ड आहे, पण बॅकअप जास्त काही नुकसान होणार नाहीये. एक सिंगल मिळते, एका सिंगल धावफलक पोचते 48 या आकड्यावर, 48 रन्स ऑन बोर्ड. बघा अजूनही बॉस विक्टोरियन्स कडून ते प्रयत्न व्हायला हवेत, कारण म्हणतात की आराम केला तर स्पर्धेला राम राम ठोकावा लागेल, आणि तसं करायचं नाही तर आताच ते प्रयत्न संघर्षाचे दिसायला हवेत. बॉलर तयार हो. यावेळेस कनेक्शन तितकंसं प्रॉमिसिंग नाही आहे साहिलचं. बॉल पोचते लॉंग ऑनला. यावेळेस अचूक क्षेत्ररक्षण आणि थ्रो. बघा बॉनी विकेट किपर म्हणजे बेस्ट आहे, त्यांच्या हातात तो बॉल विसावतोय. एक सिंगल मिळते, एका सिंगल धावफलक पुढे जातोय, तो म्हणजेच 49 या आकड्यावर. पार्टनरशिप बघा दोघांची आपण पाहतोय, जवळपास 40 धावांची पार्टनरशिप त्यांची आपण पाहतोय. एक चांगला USP आहे रॉयल स्टर्न्स या टीमकडे. शॉट ऑफ लेन पुल केलाय, कंट्रोल चांगला आहे, स्ट्रोक चांगला आहे, बॉल मिड विकेटच्या बाहेर जातोय. 10 धावा 6 धावा मिळतील. आपला फटका 440 वोल्टचा झटका, इलेक्ट्रिफाय. साहिल आणि जश पटेल यांच्यासाठी मॅकमिलन गोविंद यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आमच्या समालोचन कक्षामध्ये जमा झालेलं आहे, त्यांची क्वालिटी फिल्डिंग लक्षात घेताना. तसेच राईकडून एक बक्षीस आलेलं आहे, भावेश राऊत यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आमच्या समालोचन कक्षामध्ये जश पाटील यांच्यासाठी जमा झालेलं आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला पसंत करणारे प्रेक्षक आहेत, मान्यवर आहेत, तुमचा खेळ चांगला, बक्षीस तुम्हाला मिळतील. यावेळेस चांगला बॅट अँड पॅडमधला बॉल ड्राईव्ह केलाय, बॉलला क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. एक सिंगल मेल, एका सिंगलने धावफलक पुढे जाईल आणि पोचते आता 56 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. काय वेगवान धावांचा पाठलाग केलाय, रॉकेट इंजिन फलंदाजीचं पाहायला मिळालं. साहिल यांनी जर षटकार खेचला तर महेश म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. रिव्हर्स हिट काहीतरी करूया जे आतापर्यंत करता आलं नाही, म्हणून आतापर्यंत मी रिव्हर्स हिटचा फटका खेळताना साहिलला पाहिलं नव्हतं, कारण तशी सिच्युएशन नव्हती. पण आता सिच्युएशन त्यांच्या पक्षात आहे, त्याचमुळे आपण तो फटका ट्राय करताना साहिलला पाहिलं. दरम्यान चेंडू हाताळलेले आहेत तर सुनीलने या षटकातले 5. या षटकामध्ये चांगला पलटवार झाला आहे सुनील यांच्या वतीनं, फक्त 8 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. इम्पॅक्ट चांगला आहे सुनीलचा. फुल लेनचा बॉल ड्राईव्ह केलाय, बॉलला क्षेत्ररक्षक लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरचे दोघांना भेदत बॉसी मारेच्या पार. साहिलला मी जागा, तेव्हा साहिलच्या फटक्याला नसते मर्यादा. बारा चेंडू 3ची गरज आहे. 30 चेंडूंमध्ये 63 धावांची गरज होती आणि पहिल्या 18 चेंडूंमध्ये 60 धावांचा पल्ला गाठलेला आहे रॉयल स्टर्नर्स या टीमने. चला, 2 कॅप्टन्स RK वॉरियर्स टॉससाठी आत्ताच्या आता यायचंय, कारण आपण खूप जास्त वेळ घेतलेला आहे. ऋत्वी अँड सारंग 11 आत्ताच्या आता लगेच या टॉससाठी फास्ट. ऋत्वी 11 सारंग 11 चला, आणि RK वॉरियर्स आत्ताच्या लगेच टॉससाठी या प्लीज. आपण टॉस क्लिअर करणार आहोत, सामना संपल्या. RK वॉरियर्स आणि ऋत्वी सारंग 11. हो, दांडी गोल फुल पिन स्टंप बघा किती लांब उडालाय. हा आहे आवेश गोलंदाजाचा. फलंदाजाला परतावा लागणार आहे, धक्का बसतोय. हा दुसरा, पण कामगिरी पूर्ण केली जशने. विकेट डाऊन. साठी त्वरित यायचंय. आपण सेमीफायनल नंबर 2चा टॉस क्लिअर करणार आहोत. RK वॉरियर भरत पाटील आणि राकेश म्हात्रे, चला टॉससाठी रेडी राहायचंय. तीनची गरज आहे. नवीन बॅटर बघा, टाळ्या मिळतात जशला.
काय जशने प्रेक्षकांना खुश करणारी फलंदाजी खेळलेली आहे आणि प्रत्येक फलंदाजाला हेच हवं असते, मैदानाच्या बाहेर आत्मसन्मानानं येणं आणि टाळ्यांच्या गजरातामध्ये स्वतःचं स्वागत करून घेणं आणि त्या ठिकाणी तो खेळ जशचा पाहायला मिळालेला आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उत्कर्ष पोचत आहेत. उत्कर्षसाठी सिच्युएशन थोडी सोपी आहे. पाठला करायचा आहे फक्त 3 धावांचा. बॉल शिल्लक असतील 11. बॉलिंग मार्कवर एलिस्टर आपण पाहतोय. पंचांच्या डावीकडून ते 60 घेत आहेत. 3ची गरज आहे 11 चेंडूंमध्ये. सिच्युएशन पूर्णपणे पक्षात रॉयल स्टनरच्या. खूप जास्त फरक आहे धावा आणि चेंडूंमध्ये, त्याचमुळे ती मोकळीक फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळते. एलिस्टर राईट हँडमध्ये विकेट उत्कर्षसाठी. बॉल बघा, पिचिंग अप टू डेट. हेच तर अगोदरपासून करायचं आहे. 1 षटकार येतोय, 2 षटकार येतोय. मान्य करतो बॉलर आहे, समोर बॅटर देखील तुमच्या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवतोय, पण वारंवार जर फलंदाज तुमच्यावर डॉमिनेट करतोय तर तुमच्या वतीनं काहीतरी चुकते. हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे कुठल्याही गोलंदाजासाठी. पण आता बघा, चांगली गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे. रित्वी सारंग 11. चला टॉससाठी या त्वरित. रित्वी सारंग 11 टॉससाठी या. आपण लगेच टॉस क्लिअर करणार आहोत. एलिस्टर आता या षटकामध्ये बघा भारदस्त कामगिरी करतोय. पराभवाच्या उंबरठ्यावर आहे तरी सुद्धा आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न. एलिस्टर ऑफस्टमच्या बाहेर पोचल्या. स्टोक खेळण्यासाठी बॉल लेगस्टमच्या बाहेरून ट्रॅव्हल झाला. एकदा मिळेल बोनसची, वाईडची, एकदा वाढेल आणि धावसंख्या पोचते आता 61 या आकड्यावर. बघा लेगस्टमच्या खूप जास्त बाहेरून बॉल प्रवास करताना पाहायला मिळाला. विकेट किपर बॉनी यांच्या हातात विसवला. जिंकण्यासाठी अजूनही 2 धावांची गरज आहे. स्टील 2 मोर रन्स टू विन. टीम रॉयल स्टनर्स. प्लेसमेंट बघा हलक्या हाताने कव्हरला. एलिस्टर बॉलपर्यंत पोहोचले पण बॉल काय अडवू शकले नाही. स्कोर लेव्हल झालेला आहे. फक्त एका धावेची गरज जिंकण्यासाठी रॉयल स्टनर्स टीमला. आणि पहिली टीम जी फायनलिस्ट बनणार आहे ती टीम आता नक्कीच पाहायला मिळेल रॉयल स्टनर. पण पाहूया अजूनही बॉस व्हिक्टोरियन्स यांचा प्रवास अजूनही संपलेला नाही आहे. बॉस व्हिक्टोरियन्सकडून एलिस्टर क्रॉस बॅटर खेळायचा. क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट लेगला डिरेक्ट हिट. थांबावं लागेल. तर पाहूया अंपायर डिसिजन इज नॉट आउट. तर अशा पद्धतीने सामना संपलेला आहे. सामना जिंकलेला आहे रॉयल स्टनर्स टीमने आणि पहिली फायनलिस्ट टीम ठरलेली आहे मीरा भाईंदर आगळी कोळी प्रीमियर लीग मधली रॉयल स्टनर्स. व्यासपीठावर बॉस व्हिक्टोरियनचे ते संघमालक आहेत आणि प्रत्येक संघमालकाचा विशेष सन्मान आपण करतोय. संघ आपण या स्पर्धेत खेळवला त्याबद्दल. तर यायचं आहे जश पाटील. जशला 1000 रुपये असणार आहेत आणि 1000 रुपये भावेश राऊत यांच्याकडून आणि ग्लेनसाठी 1000 आमच्याकडे आलेले आहेत. मॅकमिलनचे 1000 येणं बाकी आहे. पण असो, या ठिकाणी ग्लेन बनेचे 1000 आमच्या समालोचन कक्षात जमा झाले. ग्लेन या. आणि सोबतच भावेश राऊत यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस जजसाठी आमच्या समालोचन कक्षात जमा झाले आहे, ते स्वीकारण्यासाठी यायचे. आणि नो डाऊट अबाउट इट मॅरेथॉनचा पुरस्कार जातोय जश पाटील. जश पाटील इज मॅन ऑफ द मॅच. चला टॉस आपण क्लिअर करणार आहोत. ऋत्वी अँड सारंग 11. गेविन फर्नांडिस आपणास मी विनंती करतो आपण यायचं आहे व्यासपीठावर. सामना जबरदस्त झाला. मला तर प्रथमदर्शी वाटलं होतं की 100% उत्तमचीच टीम पुढे जाईल बॉस व्हिक्टोरियन्स. पण जश पाटील त्या ठिकाणी प्युअर डॉमिनन्स दाखवून गेला. सोबत साहिलची मिळाली आणि त्याचमुळे रॉयल स्टनर्स हा संघ आता अंतिम सामन्यामध्ये पोहोचलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन अर्षदजी काझी आणि टीम रॉयल स्टनर्स. हार्ड लक टीम बॉस व्हिक्टोरियन्स अँड गेविन फर्नांडिस. आपण गेविन सरांचा विशेष सन्मान व्यासपीठावर करणार आहोत. पण गेविन अजूनही या स्पर्धेमध्ये आहेत. अंतिम सामना खेळतील का त्या प्रश्नाचं उत्तर आता पुढच्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. ऋत्वी 11 आणि सारंग 11 कडून गेविन यांचा खेळ आपण पाहणार आहोत. तर त्या ठिकाणी संघमालक या नात्याने त्यांचा विशेष सन्मान आपण करतोय.
मुख्य मंचावर नेहमीच क्रिकेटसाठी समर्पित राहिलेलं व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय गेविन फर्नांडिस. उत्तमच्या प्रत्येक खेळाडूंच्या मागे उभं राहणारं व्यक्तिमत्व म्हणजेच गेविन फर्नांडिस. आणि म्हणूनच नेहमी जेव्हा जेव्हा क्रिकेटचा उल्लेख होईल मीरा भाईंदर या परिसरामध्ये तेव्हा गेविन फर्नांडिस यांचं नाव आवर्जून घेतलं जाणार आहे. धन्यवाद गेविन सर, आपण या स्पर्धेत सहभागी झाला त्याबद्दल तुमचा आभार. हार्ड लक टीम बॉस विक्टोरियन्सला टॉस होतोय. ऋत्वी अँड सारंगी 11. ग्लेन आपले 1000 रुपये घेण्यासाठी यायचे आणि जश आपण देखील 1000 रुपये घेण्यासाठी. आणि जश मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील तुम्हालाच आहे. जश पाटील या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. चला संगीतजी मात्र आपण विनंती करतो आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हायचं प्लीज. संगीत मात्रे चला या आपण व्यासपीठावर थांबायचं आहे. आणि आता तुम्ही थांबालच कारण जजचा खेळ पाहण्यासाठी तर रायकर येतीलच सगळे. चला रायकरांसाठी काही जागा राखीव करून ठेवूया आपण. चला जश या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. ग्लेनचे 1000 आहेत आणि जशचे 1000 आहेत. चला महिषी मात्र या आपण ही बक्षिसं देऊया. 1000 रुपये जश भावेश राऊत यांच्याकडून तुम्हाला मिळालेले आहेत आणि 1000 रुपये मॅकमिलन गोविंद यांच्याकडून ग्लेन बने यांना. दोघंही स्फोटक खेळले, दोघंही सिक्सर किंग आहे. टाळ्या होऊन जा दोघांसाठी, ग्लेनसाठी सुद्धा आणि जजसाठी सुद्धा. दोघांनी आपापल्या संघासाठी खूप चांगलं योगदान दिलंय. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील आपण देणार आहोत जश पाटील यांना. खूप चांगला खेळ, षटकारांचा बादशाह जश पाटील. नेहमीच आपण गोलंदाज या नात्याने त्यांना पाहतो पण ही इज अ परफेक्ट ऑलराऊंडर.